थर्ड टेटचा फॉर्म भरत असताना मॅरिड असणाऱ्या महिला उमेदवारांना प्रश्न पडला आहे की कुठल्या नावाने हा फॉर्म भरायचा। कारण अनेक महिला उमेदवारांनी फॉर्म भरत असताना त्यांच्या सासरकडल्या नावाने त्यांनी तो फॉर्म भरलेला आहे आणि तो फॉर्म जो आहे आधार कार्डच्या नावाप्रमाणे फॉर्म भरायचा होता। बाकी जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स सासरचे आणि फॉर्म भरत असताना आधार कार्डवरती तुमचं जे नाव आहे, ज्या नावानं तुमचं आधार कार्ड आहे, म्हणजे मिस्टरांच्या नावानं आधार कार्ड असेल तर त्या नावाने तुम्हाला तो फॉर्म भरायचा होता। परंतु अनेकांनी महिलांनी ह्या चुका केलेल्या आहेत। त्यामुळं यापुढे फॉर्म भरत असताना महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांनी आधार कार्डनुसार नोंदणी करायची आहे। बाकी डॉक्युमेंट सर्व हे वडिलांच्या नावाचे टाकायचे आहेत। एनसीएल सुद्धा अपलोड करत असताना एनसीएल सुद्धा टाकत असताना ते आपल्या वडिलांच्या नावाचंच एनसीएल त्या ठिकाणी टाकायचं आहे। म्हणजे वारंवार हा प्रश्न मला विचारला जातो, त्यामुळे याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकतोय। असेच काही वेगवेगळे प्रश्न तुम्हाला असतील, अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका, त्याचे उत्तर मी तुम्हाला देईन। धन्यवाद।